आता सातारा जिल्हा परिषदेतून मोठी बातमी येते। सातारा जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा रोवला गेलाय। 32 जागांवर संख्याबळ दाखवत भाजपने अध्यक्ष आणि उपाध्यक्षपद ताब्यात घेतलंय। भाजपच्या प्रिया शिंदे या अध्यक्ष झाल्यात तर राजू भोसले उपाध्यक्ष झालेत। राष्ट्रवादी आणि शिवसेना 31 संख्याबळच दाखवू शकलेले आहेत। भाजपकडून ऑपरेशन लोटसला यश आलेलं आहे। मोठ्या नाट्यमय घडामोडी घडलेल्या होत्या, झटापट झालेली होती। मात्र एवढ्या सगळ्या गोष्टी होऊन देखील शेवटच्या क्षणी आता भाजपनं हा गेम पालटवलेला आहे आणि त्यानंतर आता भाजपचा झेंडा आता सातारा जिल्हा परिषदेवर फडकताना दिसतोय। आपले प्रतिनिधी वैभव बोडके आपल्या सोबत आहेत। वैभव, अगदी काही मिनिटांपूर्वीच आपण बोलत होतो की कशा रीतीनं भाजपला हा मोठा धक्का आहे, मात्र आता अगदी शेवटच्या क्षणी भाजपनं असं नेमकं काय केलेलं आहे की इथे भाजपचा झेंडा रोवला गेलाय? नक्कीच जर पाहायला गेलं तर भाजपकडून ऑपरेशन लोटस हे सक्सेस झाल्याचं पाहायला मिळालं। सातारा जिल्हा परिषदवर भाजपचा झेंडा देखील फडकल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। 32 जागांवर संख्याबळ घेत अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पद देखील भाजपनं ताब्यात घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। भाजपचा प्रिया शिंदे हे अध्यक्ष तर राजू भोसले हे उपाध्यक्ष झाल्याचं देखील पाहायला मिळत आहे। राष्ट्रवादी आणि शिवसेनेला 31 संख्याबळ दाखवू शकले नसल्यामुळं त्यांनी आता भाजपचा सातारा जिल्हा परिषदवर अध्यक्ष झाल्याचं पाहायला मिळत आहे। प्रिया शिंदे या शिवसेना आमदार महेश शिंदे यांच्या पत्नी आहेत। आता जर तुम्ही जल्लोष पाहायला गेला तर एका बाजूला शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू आहे तर दुसऱ्या बाजूला मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या भाजपच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू आहे। या जिल्हा परिषदच्या अध्यक्ष उपाध्यक्षाच्या निवडीमुळे मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते देखील या ठिकाणी उपस्थित झाले आहेत। नेमका अध्यक्ष कुणाचा होणार यावर सगळ्यांची उत्सुकता होती, मात्र आता भाजपने हे अध्यक्षपद आपल्याकडे घेऊन भाजपवर राष्ट्रवादीचा जो झेंडा गेल्या अनेक वर्षांपासून या सातारा जिल्हा परिषदवर होता तो आता भाजपचा झेंडा तिथं फडकवल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळत आहे। सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचा करिश्मा देखील आपल्याला आता पाहायला मिळत आहे। एकंदरीत जर पाहायला गेलं तर मोठा धक्का मंत्री मकरंद पाटील आणि शंभूराज देसाई यांना बसल्याचं आपल्याला पाहायला मिळते। त्याचबरोबर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष देखील यांना देखील आसमान दाखवल्याचं आपल्याला चित्र पाहायला मिळत आहे। एकंदरीत या ठिकाणी जर जल्लोष पाहायला गेला तर साहेब नावाच्या घोषणा या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळतात। मात्र आता परिस्थिती जी राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या हातात होती ती परिस्थिती संपूर्ण पलटवत भाजपनं सातारच्या जी जिल्हा परिषद आहे त्यावर आपला पहिल्यांदाच झेंडा फडकवत अध्यक्ष करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळं मोठा धक्का हा शिवसेनेला आणि राष्ट्रवादीला बसल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। जे झटापटीमध्ये अध्यक्ष मंत्री शिवेंद्रराजे यांचे कार्यकर्ते होते त्यांना देखील अगदी शेवटच्या क्षणी भाजपनं या सगळ्यामध्ये ट्विस्ट आणलेला आहे आणि आता सातारा जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा फडकलेला आहे। आता शंभूराज देसाई आणि त्यासोबतच मकरंद पाटील यांच्या या सगळ्या संदर्भात काय प्रतिक्रिया आहेत हे जाणून घेणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। वैभव, तुमच्याकडून अपडेट घेत राहू सध्या। धन्यवाद। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।